मनसेचे नेते अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल झालेला आहे। मारहाण आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुंबईतल्या सराफा व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झालाय। अविनाश जाधवांसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भात मनसेने नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आपण। मुळातच हे अत्यंत चुकीचं आणि धादांत खोटा पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांचा आणि ते वैभव ठक्कर आहे, त्यांचा हा विषय होता। त्या वैभव ठक्कर यांचा काय देणं घेण्याचा त्यांच्याबरोबर व्यवहार होता, त्याच्यामध्ये अविनाशचा कुठलाही संबंध नाही। फक्त तो त्याचा मित्र असल्यामुळे अविनाशवर गुन्हा दाखल झालेला आहे। बाकी अविनाशने कुठल्याही प्रकारची खंडणी मागितलेली नाही आणि आमचा कायद्यावर विश्वास आहे। जे काय आहे ते कोर्टामध्ये सिद्ध होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।